लंडन ब्रिज कोल्हापुरात प्रथमच आयर्विन ख्रिश्चन ग्राउंड कोल्हापूर इथं कन्झ्युमर स्टॉल, फूड कोर्ट, लहान मुलांसाठी अम्युजमेंट पार्क सुद्धा आहे। जॉइंट व्हील, कोलंबस, ड्रॅगन ट्रेन, घरगुती वस्तू, क्रीडा उपकरणे, डीव्ही ॲप्लम यासारख्या गोष्टी फक्त इथंच। दररोज संध्याकाळी 5 ते 8 आयर्विन ख्रिश्चन ग्राउंड कोल्हापूर इथं। कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातर्फे सन 2025 मध्ये जानेवारी महिन्यापासून 31 पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आरोपी दत्तक योजना सुरू करण्यात आलेली आहे। यामध्ये 2 किंवा त्यापेक्षा अधिक गुन्हे केलेले मालमत्तेविरुद्धचे त्याचबरोबर शरीराविरुद्धचे गुन्हे केलेले आरोपी आयडेंटिफाय करून जवळपास 1532 आरोपी आयडेंटिफाय करण्यात आलेले आहेत। पोलीस स्टेशन मधील प्रत्येक अधिकारी व अंमलदार यांना 1 किंवा 2 असे आरोपी दत्तक देण्यात आलेले आहेत। या संकल्पनेचा मूळ उद्देश वारंवार गुन्हे करणारे आरोपी यांच्यावर लक्ष ठेवणे, त्याचबरोबर ते दैनंदिन जीवनामध्ये काय करतात, गुन्हेगारी क्षेत्राकडून त्यांनी चांगल्या मार्गाकडे वळावं, त्यासाठी त्यांचे समुपदेशन करणे, यासाठी दत्तक दिलेले अधिकारी व कर्मचारी यांनी दर 15 दिवसाला त्यांची घरी जाऊन भेट घेणे, ते सध्या काय करतात हा त्यामागचा प्रमुख उद्देश आहे। सदर दत्तक आरोपी दत्तक योजनेसाठी प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये रजिस्टर देखील ठेवण्यात आलेले आहेत। या रजिस्टर मध्ये भेट दिल्यानंतर संबंधित अधिकारी व कर्मचारी नोंदी घेतात। तसेच जे रेकॉर्डवरचे आरोपी आहेत त्यांची ओळख पोलीस प्रशासनामधील अधिकारी, तपास अधिकारी व अंमलदार यांना व्हावी, हा देखील प्रमुख उद्देश आहे। यातून जे 2 किंवा त्यापेक्षा अधिक गुन्हे केलेले आरोपी रेकॉर्डवर आहेत, भविष्यामध्ये त्यांनी कुठलेही गुन्हे करू नये व चांगल्या मार्गाकडे वळावं, हा प्रमुख उद्देश या योजनेचा आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राइब करा।